नमस्कार, ज्योती दांडगे रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एकदम छान खमंग चटणी बनवूया, सोलापुरी शेंगदाणा चटणी। एकदम छान लागते चवीला, छोट्या मुलांना, डब्यासाठी किंवा तुम्ही दह्यावर वेळेत आयत्या वेळी जर भाजी नसेल तर पोळी आणि दही आणि त्याच्यावर थोडी चटणी उघडायची, थोडं मीठ द्यायचं, एकदम ओके जेवण करू शकता अशी ही चटणी आहे। आणि सोलापूरची याच्यामुळे की तिकडे खूप प्रसिद्ध चटणी आहे ही, तिकडे सगळ्यांकडे आवर्जून केलं जाते। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू। हे बघा, आपल्याला सोलापुरी चटणी करायची आहे शेंगदाण्याची। ती कशी करायची तर आपण शेंगदाणे भाजून घेतले, पूर्णपणे सालं काढून घेतले, 1 चमचा लाल तिखट घेतलं, रंगासाठी 1 चमचा काश्मीरी तिखट घेतलं, 1 चमचा जिरं, 1 गड्डी लसूण आणि मीठ, एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला लागेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण आता जिरं टाकूया याच्यामध्ये। जिरं थोडंसं फुललं की मग लसूण पाकळ्या टाकूया। लसूण पाकळ्या थोड्या परतून घेऊया, थोड्याच परतायच्या आहे। आणि आता मला हे शेंगदाणे जे आपण भाजलेले आहेत ते शेंगदाणे टाकायचे आहेत। आणि शेंगदाणे छान याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये, म्हणजे एवढं तेल टाकायचं की ते थोडे तळल्यासारखे झाले पाहिजे, म्हणजे खूप छान स्वादिष्ट होते चटणी। आणि क्रिस्पी लागतात दाताखाली आल्यास। आणि ही चटणी कधी पण खलबत्त्यामध्ये कुटायची, तुम्ही जर कुटून घेतली खलबत्त्यामध्ये तर ती एकदम ओरिजिनल सोलापुरी चटणी तयार होते। आता हे शेंगदाणे छान फ्राय झाले, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे। आता मी काढून घेते परातीमध्ये असे। खूप छान सुगंध येत आहे लसूण आणि शेंगदाण्यांचा। गॅस बंद केलेला आहे मी। आणि ते आपल्याला गरज पडल्यास कढईमधील जे तेल आहे ते आपली चटणी कुटताना आपल्याला लागू शकतं। आता मी छान खलबत्त्यामध्ये कुटून घेते। बघा, मी आता हे खलबत्त्यात टाकते आपले भाजलेले शेंगदाणे। आपल्याला वरून तेल टाकायचं काम गरज वाटत नाही, कारण आपले छान फ्राय झालेले आहेत शेंगदाणे। ऑलरेडीच याला तेल सुटतं छान। आणि तुम्हाला जर कुटायचं नसेल खलबत्त्यामध्ये तर तुम्ही आरामात मिक्सरमध्ये पण ऑन ऑफ करत फिरून घेऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे तशी चटणी करून घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये हे आपलं हे तिखट, काश्मीरी तिखट आणि चवीनुसार मीठ। आणि आता मी हे छान बत्त्याने असं कुटून घेते। लसूण तर आहेच ऑलरेडी याच्यामध्ये। खूप छान रंग सुगंध येत आहे याचा, आणि रंग पण छान आलेला आहे। आणि चवीला तर विचारूच नका, अफलातून। आता मी छान थोडी जाडसर कुटून घेते। बघा, झाली आपली चटणी तयार, एकदम रेडी। आता मी सर्विंग बाउलमध्ये काढते। मी आता ही चटणी आपली बाउलमध्ये काढते, कोरड्या भांड्यामध्ये किंवा चिनी मातीच्या। मी चिनी मातीच्या भांड्यामध्ये काढत आहे। तुम्ही आपल्या याच्या बरणीमध्ये पण भरू शकता काचेच्या, आणि ही 1 महिना पण खराब होत नाही। हे बघा, झाली आपली सोलापुरी एकदम खमंग चटणी तयार। चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा। आणि संपूर्ण रेसिपी बघा आणि ही चटणी करून बघा, आणि तुमची कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगा। आणि किंवा माझ्या चटणीची रेसिपी आवडली का हे पण मला कमेंटद्वारे सांगत चला। धन्यवाद।